नमस्कार, मी श्वेता. लाईफ इन शॉर्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा हा माझा सर्वात पहिला व्लॉग आहे आणि माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये सुद्धा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा पहिला व्लॉग आषाढी एकादशीच्या दिवशी मी शूट करत आहे. सर्वात पहिला माझ्या जर्नीची स्टार्ट आषाढी एकादशीच्या दिवशी होणार आहे. तर आजचा पहिला ब्लॉग ट्रॅव्हलिंगवाला असणार आहे. मी कुठेतरी एका स्पेशल ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणावरूनच माझ्या ब्लॉग्सची मला सुरुवात करायची होती. सो आजचा दिवस तो स्पेशल आलेला आहे. चला निघूया. तर माझ्यासोबत कोण आहे, काय आहे, कसं जाणार, पुढे जाणार हे मी पुढे सांगतेच तुम्हाला. तोपर्यंत पुढे कंटिन्यू राहा. सिंपल असा ड्रेस घालून मी रेडी झाले होते. घरातली सर्व कामं आवरली होती आणि एकादशी होती. सो खायला मी साबुदाणा वडा आणि चटणी बनवली होती. साबुदाणा वडा आणि चटणी खाल्ली. सगळी घरातली कामं आवरली, स्वच्छता केली आणि आम्ही जायला निघालो. तर मी आणि माझे मिस्टर असं आम्ही दोघेजण स्वामींच्या मठात चाललो होतो. सर्वात आधी पेट्रोल टाकलं. पेट्रोल पंपावर व्हिडिओ घेत होती तर म्हणतात मला घेऊ नको, मी रेनकोटमध्ये आहे. त्यांना लाज वाटत होती. जवळजवळ 1.5 तासांचा हा प्रवास होता, पण खूप छान वाटत होतं. ऊन पाऊस दोन्ही मिक्स होतं. सुरुवातीला खूप जास्त पाऊस लागला होता, पण ठीक आहे. त्यानंतर हे असे नजारे बघत आम्ही गेलो. रमत गमत एकदम गप्पा गोष्टी करत खूपच भारी वाटलं. स्वामींच्या मठात पोहोचलो. स्वामींसाठी फूल आणि छोटासा असा प्रसाद घेतला होता. सो तो देवाला अर्पण केला आणि मस्त असे दर्शन घेतले. खूपच शांत वातावरण आणि भारी वाटत होतं एकदम. आणि मठामध्ये इतकं प्रसन्न वाटत होतं, एकदम शांत वातावरण होतं. मला वाटलेलं एकादशी आहे, खूप जास्त गर्दी असेल, पण नाही, गर्दी अजिबात नव्हती. आणि इकडची महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जास्त आवडते की इथे सर्व देवांचे, साधू संतांचे, महापुरुषांचे सर्वांचे दर्शन होऊन जाते. आणि इथे आमचा दोघांचा हा क्लिप आहे. खूपच जास्त खुश होती मी ह्या क्लिपनंतर, कारण पहिल्यांदा माझा नवरा माझ्यासोबत व्हिडिओमध्ये काढायला हा बोलत होता, व्हिडिओमध्ये यायला हा बोलत होता. त्यानंतर स्वामींच्या मठाच्या साईडला हे असं शॉप आहे मोठं, तिथून काही आपण खरेदी करू शकतो. तिथून मी देवपूजेला लागणाऱ्या काही गोष्टी खरेदी केल्या. आणि किती महिन्यापासून मला या मठामध्ये यायचं होतं. निघाली की काही ना काहीतरी प्रॉब्लेम यायचा आणि मी पोहोचतच नव्हते मठामध्ये. कितीतरी वेळा कॅन्सल झालंय आणि आज शेवटी स्वामींनी मला आणि माझ्या मिस्टरांना दोघांना सोबतच बोलवलं आणि दर्शन दिलं. खूपच छान वाटलं आणि खूप खुश आहे. आणि मला माझ्या ब्लॉगिंगची सुरुवात कुठल्या तरी देवस्थानापासूनच करायची होती आणि ते स्वामींच्या आशीर्वादापासून होत आहे, याचा सुद्धा मला खूप जास्त आनंद आहे. इतके दिवस मी व्हिडिओ बनवताना विचार करायची की कोण काय बोलेल, काय नाही बोलणार, कोण मला सपोर्ट करेल की नाही करणार. तसा तर बऱ्याच मैत्रिणींचा वगैरे होता सपोर्ट, कोणाचा नकार नव्हता. पण माझ्या मिस्टरांना ही गोष्ट आवडत नव्हती आणि आज पहिल्यांदा ते व्हिडिओमध्ये आले सुद्धा. त्यांनी माझ्यासाठी शूटसुद्धा केलं आणि ही व्हिडिओ घे, ती व्हिडिओ घे असं सुद्धा सांगितलं. त्यावरूनच कळतं की त्यांचा सपोर्ट मला आहे. सो आता असं वाटतं कोणाचा सपोर्ट असेल नसेल काही फरक पडत नाही, त्यांचा आहे बस झालं. 5 वर्षांनी जवळजवळ बीचवर गेलो होतो. इथेच आम्ही प्री वेडिंग सुद्धा केली होती. फक्त 5 ते 10 मिनिटं थांबून आम्ही घरी यायला निघालो, कारण उपवास होता आणि खूपच जास्त भूक लागली होती. रस्त्यात आम्ही काही खाल्लं पण नव्हतं, कारण खाण्यासारखं काहीच नव्हतं. घरच्यांचा सपोर्ट तर आहे, तुम्ही सुद्धा कराल याची खात्री आहे. फायनली घरी आलो आणि घरी आल्या बघा पावसाची सुरुवात. खूप पाऊस आहे, खूप. आम्ही आलो आणि जस्ट चालू झाला. आता नव्हता पाऊस, येताना काहीच पाऊस नव्हता. सो जे काय झाले व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. आणि पहिला व्हिडिओ काय असेल तर समजून घ्या. मी कमेंटमध्ये तुमची मतं नक्की सांगा.